विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीचा विषय जो आपला दुसरा आहे रिटेल मार्केटिंग सर्व्हिसेस या विषयातील जे पहिलं प्रकरण आहे कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेशन या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राहकांच्या मानसिकतेचे महत्त्व याविषयी चर्चा करत असताना जवळपास बाजारपेठेतील विभिन्नता, बाजारपेठेतील तीव्र स्वरूपाची स्पर्धा, विपणन धोरणे आणि कार्यक्रमावर परिणाम आणि बाह्य पर्यावरणातील घटक याविषयीची आपण चर्चा केली. यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो ग्राहकांच्या मानसिकतेला प्रभावित करणारे घटक किंवा ग्राहकांची मानसिकता म्हणजे काय याविषयीची माहिती पाहत असताना आपण पाहतोय की कोणत्याही व्यापारी संस्थेची कार्यरचना, कार्यपद्धती, कार्यप्रणाली आणि व्यूहरचना ग्राहकाला केंद्रस्थानी समजूनच करण्यात आलेली असते. आज प्रत्येक संस्था ग्राहकाला योग्य वस्तू व सेवा पुरवून त्याचे मन कशा पद्धतीने जिंकता येईल या पद्धतीचा प्रयत्न सातत्यानं करीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, ज्याप्रमाणे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार वस्तूंचं उत्पादन करणं महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे विपणनात ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. कारण कोणत्याही वस्तूंची खरेदी करणारा शेवटी ग्राहकच असतो. ग्राहकांची मानसिकता ही संपूर्ण विपणन प्रक्रियेला प्रभावित करणारी बाब आहे आणि ग्राहक आपल्या गरजा व इच्छा भागविण्यासाठी वस्तूंची खरेदी करत असतो. वस्तूंची खरेदी करण्याकरिता केलेल्या सर्व क्रियांचा ग्राहकांची मानसिकता या संज्ञेमध्ये समावेश होत असल्याचं आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, ग्राहकांची मानसिकता ही एक अशी प्रक्रिया आहे की जिच्या माध्यमातून व्यक्ती वस्तू व सेवांच्या खरेदीबाबत कशाची खरेदी करावयाची, कोठे खरेदी करावयाची, कोणी खरेदी करावयाची आणि कशी खरेदी करावयाची याविषयीचा निर्णय घेतला जातो. यालाच आपण ग्राहकांची मानसिकता असं आपण म्हणतो. ग्राहकांच्या मानसिकतेची व्याख्या करत असताना ती पुढील प्रमाणे केली जाते. मित्रांनो, वैयक्तिक उपभोगासाठी जेव्हा अंतिम ग्राहकाकडून वस्तू किंवा सेवांची खरेदी केली जाते तेव्हा त्या खरेदीच्या वेळी ग्राहक कशा प्रकारे वर्तणूक करतो, त्या वस्तू व सेवा संबंधीतील माहितीचे संकलन व विश्लेषण कशा पद्धतीने करतो, खरेदी प्रक्रिया ठरवित असताना तो कोणकोणत्या बाबींचा विचार करतो, त्यासाठीचे ग्राहकाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वर्तन कशा पद्धतीचं असतं यालाच आपण ग्राहकांची मानसिकता असं आपण म्हणतो. मित्रांनो, ही झाली एक व्याख्या. दुसरी एका तज्ज्ञांनी ग्राहकांची व्याख्या करत असताना ग्राहकांची मानसिकता ही संज्ञा व्यापक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. या संज्ञेमध्ये ग्राहकांना वस्तू व सेवाबद्दल जाणीव झाल्यानंतर त्याच्याकडून करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांचा अंतर्मुख होतो किंवा अंतर्भाव होतो. याला आपण ग्राहकांची मानसिकता असं आपण म्हणतो मित्रांनो. आणि मग या मानसिकतेचा अर्थ, या मानसिकतेची बाब आपण कशा प्रकारे, कशा पद्धतीनं असणे गरजेचं आहे त्यालाच आपण ग्राहकांची मानसिकता असं आपण म्हणतो. तर ग्राहकांच्या मानसिकतेचे महत्त्व अभ्यासत असताना किंवा विचार करत असताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आधुनिक युगात उत्पादकांना, व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्राहक बाजारपेठ केंद्रित असल्याने बाजारपेठेत तीव्र स्वरूपाचे वातावरण आज आपल्याला दिसून येतं आणि अशा परिस्थितीत ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूहरचना आणि युक्त्यांचा वापर केला जातो. मग ग्राहकांची मानसिकतेचा अभ्यास करण्याची का गरज असते? त्यात पहिला मुद्दा आहे बाजारपेठेतील विभिन्नता. आज आपण पाहतोय की बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विभिन्नता आहे. प्रत्येक बाजारपेठ दुसऱ्या बाजारपेठेसारखी असू शकत नाही. त्यातील ग्राहकांची वर्तणूक असेल, ग्राहकांचं राहणीमान असेल, ग्राहकांची आर्थिक स्थिती असेल,
ग्राहकांचा रूढी आणि परंपरा असेल किंवा ते ग्राहकांचा त्या भागातील असणारं वातावरण असेल, हे सगळं वेगवेगळं असल्यामुळं एक बाजारपेठेमध्ये लावलेले निकष किंवा लावलेले काही गुण ते दुसऱ्या बाजारपेठेमध्ये तशाच पद्धतीनं लागू पडतील म्हणून हे काही सांगता येत नाही मित्रांनो. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक बाजारपेठेतील ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. असं आपण गृहीत धरूया की मुंबईमधल्या ग्राहकांचा अभ्यास करत असताना जे आपण निकष लावले, ज्या बाबी आपल्या समोर आल्या, त्याच बाबींचा विचार करून बीड जिल्ह्यातील एखाद्या गावातील ग्राहकांच्या बाबतीमध्ये ते निकष लागू करण्याचा प्रयत्न केला तर ते तितकंसं उपयुक्त होणार नाही किंवा ते तितकंसं बरोबर होणार नाही. त्याचं कारणच आहे मित्रांनो की मुंबईमधल्या ग्राहकांची मानसिकता, आर्थिक स्थिती, राहणीमान, वातावरण, सामाजिक स्थिती हा सगळ्या बाबी वेगवेगळ्या आहेत. आणि एखाद्या ग्रामीण भागातील ग्राहकांच्या बाबतीमध्ये विचार केला तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून एका बाजारपेठेमध्ये वापरलेल्या बाबी हे दुसऱ्या बाजारपेठेमध्ये वापरता येणं शक्य नसतं. म्हणून आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. दुसरा मुद्दा आहे बाजारपेठेतील तीव्र स्वरूपाची स्पर्धा. आज आपण पाहतोय की बाजारपेठेमध्ये अतिशय गळेकापू स्वरूपाची स्पर्धा निर्माण झालेली आहे. विक्रीला प्रभावित करणारे व बाजारपेठेशी निगडित असणारे जे काही घटक असतात त्या सर्व घटकांचा विचार उत्पादकाला, उद्योजकाला किंवा विक्री यंत्रणेला करावा लागतो. याचबरोबर काही घटकावर उद्योजक नियंत्रण ठेवू शकतो. बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात जे काही उत्पादक नियंत्रित करू शकतात आणि काही गोष्टीवर नियंत्रण करू शकत नाही. जसं की वस्तूंचा दर्जा असेल, वस्तूंची किंमत असेल, वस्तूंचं उत्पादन असेल, वस्तूंची पुरवठा साखळी असेल, ही सगळी बाबी, या सगळ्या बाबींचा उपयोग म्हणजे उत्पादक यावर नियंत्रण करू शकतो. परंतु अशाही काही बाबी असतात बाजारपेठेमध्ये ज्या की ग्राहकांच्या आवडीनिवडी असतील, ग्राहकांची आर्थिक स्थिती असेल, ग्राहकांची सामाजिक स्थिती असेल, ग्राहकांचं त्या भागातलं म्हणजे वातावरण असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा वर मात्र उत्पादक नियंत्रण करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला या बाजारपेठेमध्ये तीव्र स्वरूपाच्या बाजारपेठेला जर तोंड द्यायचं असेल तर आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. याचबरोबर तिसरा मुद्दा आहे विपणन धोरणे आणि कार्यक्रमावर परिणाम. एखाद्या व्यवसायाने आखलेली धोरणे व विपणनाचे कार्यक्रम ग्राहकांची आणि मानसिकता या बाबींचा परस्परावर एक ठराविक मर्यादेपर्यंत परिणाम होत असतो. त्याचं कारण असं आहे की ग्राहकांच्या ज्या विशिष्ट वर्गाने वस्तूंची खरेदी करावी अशी अपेक्षा असते त्या वर्गाची क्रयशक्ती काय आहे, त्या वर्गाची आर्थिक क्षमता आणि सामाजिक स्थिती काय आहे, त्या ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या आवडी काय आहेत, त्यांचे प्राधान्यक्रम काय आहेत, वस्तू रोख किंवा उधारणे खरेदी करण्याची त्याविषयीची त्यांची प्रवृत्ती काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या इतर बाबींचं सुद्धा उद्योजकाने विचारात घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी हे सगळी बाब विचारात घेऊन जर विपणन धोरणे आणि विपणन कार्यक्रम निश्चित केला तरच तो व्यवस्थितपणे साध्य होऊ शकतो किंवा परिणामकारकपणे तो कार्य करू शकतो. अन्यथा त्याचा तितकासा परिणाम होणार नाही. त्याचं कारण असं आहे की बाजारपेठेमध्ये असणाऱ्या या घटकांचा आपण त्या ठिकाणी विचार केल्याचा आपल्याला दिसून येत नाही. ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यामुळे उद्योजकाला वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी उपाययोजना, वस्तूंची प्रभावी जाहिरात करण्यासाठी विविध धोरणे व विविध योजना आखण्यास मदत होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच विपणन धोरणे आणि विपणन कार्यक्रम निश्चित करत असताना ग्राहकांच्या मानसिकतेचा विचारसुद्धा आपण करणं गरजेचं असतं. कारण यामध्ये ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये आपण ग्राहकांची क्रयशक्ती, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकांच्या आवडी आणि ग्राहकांचे प्राधान्यक्रम आणि ग्राहकांचं उधार किंवा रोख वस्तू खरेदी करण्याविषयीचं धोरण किंवा त्याविषयीची त्यांची मानसिकता कशा प्रकारची आहे याही बाबींची आपल्याला माहिती घेऊन त्याचा अभ्यास करणं आणि विचार करणं गरजेचं असतं. यामध्ये ग्राहकांच्या मानसिकतेच्या महत्त्वामध्ये विचार करत असताना चौथा मुद्दा आहे बाह्य पर्यावरणातील घटक. बाह्य पर्यावरणातील घटक कोणते आहेत मित्रांनो? ग्राहकांच्या भविष्यातील गरजा कोणत्या किंवा कोणती वस्तू ग्राहकांच्या गरजा कोणत्या आहेत किंवा कोणती व्यक्ती संस्थेच्या वस्तूकरिता भविष्यात ग्राहक निर्माण होऊ शकते हे ग्राहकांची आर्थिक स्थिती व पर्यावरणातील बदलांचा अभ्यास केल्यास कळू शकते. बाह्य पर्यावरणातील घटक ग्राहकांच्या मानसिकतेला प्रभावित करत असतात तर बाह्य पर्यावरणातील सर्व घटकांचा एकंदरीत प्रभाव ग्राहकांच्या मानसिकतेवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं.
आपण याविषयीची चर्चा करत असताना आपण काल पाहिलं की कोविड-19च्या अनुषंगानं आज समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता झालेली पण दिसून येते आपल्याला. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक बदलत असल्याचं आपल्याला दिसून येतं. लोकांनी काय करावं, काय करू नये, कसं करावं, कसं करू नये याविषयीच्या वेगवेगळ्या मानसिकतेचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की आजच्या या कोविडच्या अनुषंगानं लॉकडाऊनच्या काळाने लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार आलेला आहे. लोक असा विचार करतायत की भरमसाठ खर्च करून विनाकारण प्रतिष्ठा प्राप्त करणे आणि गर्दी एकत्र करणे या गोष्टी काही शक्य नाहीत. आणि मग अशा या स्थितीमध्ये आपण व्यवस्थितपणे म्हणजे कमीत कमी लोकांमध्ये कमीत कमी खर्चामध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ पार पाडता येतील याही दृष्टिकोनातून लोकांची मानसिकता बदललेली आहे. म्हणजेच हा बाह्य पर्यावरणातील हा घटक आहे. महामारी कोरोनासारखी येणं काय, त्याचा समाजावर परिणाम होणं काय आणि त्या परिस्थितीला समाज अनुरूप होणं काय, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं असतं मित्रांनो. यानंतरचा मुद्दा आहे ग्राहकांच्या मानसिकतेला प्रभावित करणारे घटक. प्रामुख्यानं ग्राहकांच्या मानसिकतेला प्रभावित करणारे दोन प्रकारचे घटक आहेत. एक अंतर्गत घटक, दुसरा बाह्य घटक. अंतर्गत घटकाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये वैयक्तिक घटक, मानसशास्त्रीय घटक आणि सांस्कृतिक घटक अशा प्रकारचे 3 घटक आहेत. यामध्ये व्यक्तिगत घटकामध्ये व्यक्तिगत सवयी, व्यक्तिगत आवडी, व्यक्तिगत फॅशन्स, वैयक्तिक मानसिक गरजा, भूक, तहान, प्रेम, वात्सल्य, इंद्रिय सुख, गर्व, आरोग्य, स्वसंरक्षण याविषयीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात त्याला आपण वैयक्तिक घटक असं आपण म्हणतो. यानंतर दुसरा आहे मानसशास्त्रीय घटक. मानसशास्त्रीय घटकामध्ये अभिप्रेरणा, शिकविण्याची क्रिया, विश्वास व प्रतिमा, प्रतीकवाद आणि प्रतिमावाद इत्यांची सुद्धा विचार आपण त्या ठिकाणी करत असतो मित्रांनो. आणि याला मग आपण मानसशास्त्रीय घटक असं आपण म्हणतो. तिसरा आहे अंतर्गत घटकामध्ये सांस्कृतिक घटक. सांस्कृतिक घटकामध्ये सण, धार्मिक समारंभ, लग्न कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, खेळ, वेगवेगळ्या स्पर्धा आणि करमणुकीची साधनं या गोष्टींचा विचार होतो. दुसऱ्या बाजूला आहे बाह्य घटक. बाह्य घटकामध्ये पहिला घटक आहे आर्थिक घटक. वैयक्तिक कुटुंब, कुटुंबाचे उत्पन्न, अपेक्षित उत्पन्न, पतसंस्था आणि शासकीय धोरणे कशा प्रकारचे आहेत याही बाबींचा विचार या ठिकाणी करणं जातो किंवा केला जातो. या गोष्टी प्रामुख्यानं ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम करत असल्याचं दिसून येतं. त्यानंतरचा आहे दुसरा घटक बाह्य घटकामध्ये सामाजिक घटक. सामाजिक घटकामध्ये सामाजिक दर्जा व प्रतिष्ठा, जीवनशैली, सामाजिक रूढी, शैक्षणिक वातावरण किंवा व्यावसायिक वातावरण, समूह या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी समावेश होतो आणि याचाही परिणाम ग्राहकांच्या मानसशास्त्रीयवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मित्रांनो, ग्राहकांची मानसिकता कशा पद्धतीनं असावी, ती कोणकोणत्या प्रकारची आहे आणि ती कशा पद्धतीनं असते याविषयीचा विचार करत असताना आपल्याला ग्राहकांच्या मानसिकतेवर अनेक घटक परिणामकारक असल्याचं आपल्याला दिसून येतं. सामाजिक घटकामध्ये आपण कुटुंब उभं असेल, मित्रमंडळी असेल, नातेवाईक असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, कंपन्या असतील, संघटना असतील, क्लब असतील, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीय घटकावर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. वस्तूंची खरेदी करत असताना व्यक्ती ज्या समूहामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजातसुद्धा परिणाम ग्राहकांच्या मानसिकतेवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ग्राहक स्वतःच्या वस्तूंची खरेदी करत असतो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की एखाद्याने एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू दुसऱ्यानं खरेदी करावीशी वाटते. याचा अर्थ त्याच्या मानसिकतेवर, ग्राहकांच्या मानसिकतेवर सामाजिक घटकांचा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या सामाजिक घटकामध्ये आपण म्हणजे समाजातील व्यक्तींचा, समाजातील समूहांचा, समाजातील कार्यक्रमांचा परिणाम व्यक्तींच्या मानसिकतेवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचाही विचार आपण ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये मित्रांनो करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या पुढील व्हिडिओमध्ये आपण क्रय प्रेरणा याविषयीची माहिती पाहूयात. आपण या ठिकाणी थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. त्या ठिकाणी धन्यवाद.